पूर्ण हिमालय सुनसान झाला. आता मैना आरतीची थाळ घेऊन उभी होती. विचार करत होती, माझा जावाई सर्वात सुंदर असेल. नंदी थांबला. महादेव समोर आले. जसं त्यांनी आपला चेहरा दाखवला, भस्माने झाकलेले मुख, लाल डोळे, गळ्यात वेटोळे घातलेले साप, प्रलयासारखं रूप, मैना देवी तिथेच बेशुद्ध पडली. तेव्हाच महादेवांनी डोळे बंद केले. भस्माचा रेषा शांत झाल्या. लाल अग्निप्रमाणे दृष्टी कोमल झाली. साप स्थिर झाले आणि ते रुद्ररूप हळूहळू दिव्य, शांत, मनोहर स्वरूपात बदलले. आता समोर होते जगातील सर्वात अद्भुत वर. हवन प्रज्वलित झाला. मंत्र गुंजले. पार्वतीने वरमाला घातली. महादेवाने स्वीकारले. विवाह पूर्ण झाला. तेव्हाच गणांनी गर्जना केली. सर्व आनंदात नृत्य करू लागले. देवतांनी पुष्पवर्षा केली. विष्णू स्मित हास्य केले. ब्रह्मांनी आशीर्वाद दिला. पण त्या विशाल उत्सवात सर्वात जास्त प्रसन्न कोण होते माहीत आहे का? ते होते भूत, प्रेत आणि गण. कारण आज फक्त शिवांचा विवाह झाला नव्हता. आज त्यांच्या स्वामीने आपल्या परिवारासोबत उभं राहून त्यांनाही स्वीकारलं होतं. म्हणूनच त्यांना म्हणतात भूताचे नाथ, भूतनाथ. जर असे कथा तुम्हाला आवडत असेल तर मला नक्की फॉलो करा.